नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गोल आकारामध्ये जर स्लॅब असेल, बांधकाम असेल, प्लास्टर असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरूच नका। मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरणासाठी हा एक वर्तुळ दाखवलेला आहे, म्हणजे गोल दाखवलेला आहे। केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत टोटल 10 फूट अंतर आहे। या 10 फुटाच्या अंतराच्या ठिकाणी 12 फूट अंतर असेल, 15 फूट असेल, 20 फूट असेल, 25 फूट असेल, किती जरी अंतर असेल मित्रांनो तर त्या वर्तुळाचं तुम्ही स्क्वेअर फूट काढू शकणार आहे। मित्रांनो, गोलचं म्हणजे वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढण्यासाठी तुम्हाला अंतर फक्त एकच अंतर माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय, केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे तुम्हाला अंतर माहिती असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ते अंतर माहिती असेल तर तुम्ही त्या वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत। या वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं। सूत्र काय, वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढण्यासाठी सूत्र आहे पाय आर वर्ग, हे सूत्र आहे मित्रांनो। हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पायची किंमत किती असते मित्रांनो? पायची किंमत फिक्स असते 3.14, फिक्स असते 3.14। आर ची किंमत कोणती आहे? केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे मित्रांनो आर ची किंमत आहे, म्हणजे 10 फूट अंतर आहे। समजले, याचा वर्ग करायचा। आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या। पायची किंमत किती आहे? पायची किंमत फिक्स असते 3.14, ते टाकायचं आहे। पुन्हा गुणिले आर ची किंमत किती आहे? 10 फूट आहे। केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे? 10 फूट अंतर आहे, म्हणजे आर ची किंमत आहे तुम्हाला 10 फूट टाकायचं आहे। पुन्हा गुणिले करायचे, पुन्हा वर्ग करायचे, म्हणजे दोनदा गुणाकार करायचे, सिंपल। या तिन्हींचा मित्रांनो तुम्हाला गुणाकार करायचा आहे। 3.14 गुणिले 10 गुणिले 10, उत्तर किती येणार आहे मित्रांनो? उत्तर येणार आहे 314। 314 उत्तर येणार आहे, 314 उत्तर येणार आहे। म्हणजे मित्रांनो, या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 314 स्क्वेअर फूट आलेला आहे। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे वर्तुळ असेल आणि अंतर किती जरी असेल, तुम्ही या सूत्रानुसार वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढू शकणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।